वास्तविक पाहता आचारसंहितेच्या अगोदरच या राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब अनगर या ठिकाणी दुय्यम निबंधक ऑफिसच्या ओपनिंगसाठी आले होते आणि त्याच वेळेस त्यांनी डिक्लेअर केलं की अनगर या ठिकाणी आपण अप्पर तहसीलदार मी मंजूर केला असं आजच डिक्लेअर करतो। त्याला कारण असं आहे, महाराष्ट्र सरकारने शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा साहेब असतील, या तिन्ही पक्षाच्या प्रमुखांनी असा निर्णय घेतला की गतिमान सरकार चालवण्याच्या दृष्टीने सर्वसामान्य शेतकऱ्यांना लवकरात लवकर कुठल्याही शासकीय गोष्टीचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने, उदाहरणार्थ बरेचसे शेतीमध्ये तुमच्या पानंद रस्ते असतात, शिवरस्ते असतात, रेशन कार्डचे प्रॉब्लेम असतात, सातबाऱ्याच्या नोंदी असतात, बरेचसे असे काम जे ती लवकर होत नाहीत आणि मोहोळ या ठिकाणी जास्त गर्दी झाल्यानंतर पेंडिंग प्रकरणं होती। त्याच्यामुळं आपण या ठिकाणी नगर परिषदेचं आणि नगरपंचायत या ठिकाणी असल्यामुळं महसूल मंत्र्यांनी त्या डिक्लेअर केल्यानंतर आपण त्या ठिकाणी प्रस्ताव सादर केला आणि त्याच्यानंतर एक विकासाच्या दृष्टीनेच आपण त्या ठिकाणी केलेलं आहे। याचा तोटा कोणालाही नाही। पाठीमागील कालावधीमध्ये सुद्धा तुमच्या दुय्यम नियमासाठी विरोध केला, परंतु त्याच्यामध्ये ज्याला मोहोळला जायचे त्यांनी तिथे मोहोळला खरेदी करू शकता, ज्याला अनगरला जायचं त्या ठिकाणी अनगरला तुम्ही खरेदी करू शकता। अशा उद्देशाने विकासाच्या दृष्टीने आपण अनगर या ठिकाणी आपण तहसीलदारची निर्मिती केलेली आहे। साधारणतः यामध्ये असा मुद्दा उपस्थित केला जातो की जे पेनूर मंडळ आहे ते पेनूर मंडळ सुद्धा तिथे अनगरला जाते, त्या लोकांना मोहोळ हे फक्त 15 किलोमीटर अंतर येत असताना पुन्हा त्या लोकांना अनगरहून मोहोळून अनगरला जावं लागतं, म्हणजे अंतर वाढतं। ते लोकांनी काय करायचं, त्या लोकांना सुद्धा थोडं वास्तविक पाहता नरखेड हे मोहोळ पासून 12 किलोमीटरवरती आहे, अनगर हे 11 किलोमीटरवरती आहे। शेटपळ हे शेटपळचं अंतर सुद्धा मोहोळपेक्षा अनगर कमी पडतं, कारण शेटपळ असेल, देवडीपाटी असेल, अनगर असेल किंवा वापळे मार्गे जर सिद्धेवाडीनं आला तर ते अंतर कमी पडतं, लक्षात घ्या। आता आपण रस्त्याची कामं एवढी केलेली आहेत की पेनूरवरून तुम्ही डायरेक्ट तुम्ही इकडं हिवरे पाटीला येऊ शकता, हिवरे पाटीवरून तुम्ही अनगरला जाऊ शकता, डांबरी रोडची कामं पूर्ण झालेली आहेत। वास्तविक आता अंतर वाढतं असं नाही, तुम्ही त्या पद्धतीने जरा मोहोळ हे केलं तर तुम्हाला अंतर वाढलेलं दिसेल तुम्हाला, पण प्रत्यक्ष मधून सुद्धा सगळे रस्ते झालेले आहेत आणि एका दुसऱ्या गावाला अंतर वाढू शकतं। असं नाही की 100% गावांना अंतर कमी पडते, ज्यादा होते, 1-2 गावांना अंतर वाढू शकतं, ते मी मान्य करू शकतो। वास्तविक पाहता मी आमदार झाल्यापासून उमेश पाटील हे आमचे स्वतःला राष्ट्रीय नेते समजणारी व्यक्ती आहे, त्याचं आणि आमचं म्हणजे मी राजन पाटील हा विषय नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून मी काम करतो। उमेश पाटील एक स्वतःचं सरकार असल्यासारखं वागत असतोय आणि त्याचं आणि माझं 4.5 वर्षामध्ये एकाही स्टेजवरती एकत्र कार्यक्रम झालेला नाही, त्यामुळे तो विरोधकापेक्षा सुद्धा मोठी पुढची भूमिका घेत असतो नेहमी आणि विरोधक सुद्धा सहनशीलतेने बोलत असतात, परंतु ह्याला काय माहित नाही आरे रावीची भाषा वापरल्यानंतर महाराष्ट्रामध्ये प्रसिद्धी मिळते का काय, या प्रसिद्धीच्या म्हणजे हापापलेला माणूस आहे हा, या माणसाकडे ज्यादा लक्ष देण्यात काय अर्थ नाही, मला असं वाटतं। तुमची आमदारकी त्यांना मान्य नाही आणि आता तुमची उमेदवारी जी राजन पाटलांनी जाहीर केली त्यांनाही त्यांनी कडाडून विरोध केलाय। वास्तविक पाहता राजन पाटलांनी माझी उमेदवारी जाहीर केली, तर पाठीमागील 4.5-5 वर्षामध्ये मतदारसंघामध्ये विकासाच्या दृष्टीने किंवा सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याची भूमिका पार पाडली। वास्तविक पाहता ह्यांच्यासारख्या नेत्यांना न्याय मिळाला नसेल, कारण हे हवेतील नेते आहेत, हे रूटमधले नेते नाहीत, त्यामुळे त्यांनी प्रत्यक्ष त्यांच्या गावापासून 144-45 गावात जाऊन बघावं की आमदार यशवंत मानेंनी काम कशा पद्धतीने केलेले, अजितदादा पवार साहेबांनी दिलेला निधी ग्रामीण भागापर्यंत पोहोचलाय का नाही त्यांनी बघितलं पाहिजे ना। फक्त मुंबई, पुणे आणि मोहोळ नरखेड करून विकास दिसणार नाही, त्यांना प्रत्येक या ठिकाणी तुमच्या ओजेवाडीपासून त्यांनी तिकडे हागलूरपर्यंत गेलं पाहिजे। शेटपळ पासून तुम्हाला सांगतो तुमच्या त्या शेवटचं गाव तुमचं बिबी धारपळ मोरवंची या भागापर्यंत तुम्ही पोहोचलं पाहिजे, किंवा लांबोटीला जावा तुम्ही, इकडं गोटेवाडी त्या भागात तुम्ही जावा, तुम्हाला फक्त रोडनी जाऊन कसा विकास दिसेल, तुम्हाला नॅशनल हायवेचे रोड दिसतील, तुम्हाला तुमच्या नरखेड जिल्हा परिषद गटामध्ये स्वतः जाऊन फिरा आणि त्या गटामध्ये आमदारने अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली राजन पाटील मालकांच्या मार्गदर्शनाखाली किती करोड रुपयाचा निधी दिलाय ते तुम्हाला प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेलं। तुम्ही ज्यावेळेस घरातून बाहेर पडताना चारही बाजूचे जे रस्ते आहेत ना ते अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, अजितदादांनी अर्थमंत्री असताना पहिल्यापासून महाविकास आघाडी सरकार असेल, महायुती सरकार असेल, या सरकारमध्येच कामं झालेली आहेत आणि ती तुमच्या डोळ्यांनी बघत आहात। जर तुम्ही डोळ्यांनी बघत नसाल तर मला वाटते तुम्हाला दृष्टी दोष आहे का मनुष्य दोष आहे ही मलाच माहित नाही। एकीकडे तुम्ही दावा करताय की मतदारसंघामध्ये
रस्त्यांची किंवा इतर ज्या प्राथमिक मूलभूत समस्या आहेत त्या सोडवण्यात तुम्ही यशस्वी करत आलेला आहे. त्यातूनच तुमची उमेदवारी पुढे आलेली आहे. तर दुसरीकडे तुमच्या मतदारसंघामध्ये अनेक वर्ष दुर्लक्षित राहिलेले प्रश्न म्हणून काही प्रश्न पुढे केले जात आहेत. त्यात स्वखर्चाने काही रस्ते करून दिले जात आहेत, स्वखर्चाने काही ठिकाणी पाणी पुरवठ्याची सोय केली जाते. मग हे अपयश आहे का नक्की या पाठीमागे भूमिका? मी आपणाला सांगतो, सर्वात महत्वाची शेतकऱ्याच्या दृष्टीने 1995 साली जी आष्टी उपसा सिंचन योजना, शिरापूर उपसा सिंचन योजना मंजूर झाली, परंतु मी आमदार होईपर्यंतच्या कालावधीमध्ये काही प्रमाणात कामं चालू झाली होती. पण प्रत्यक्ष पाणी शेतकऱ्यांच्या बांधावरती जाण्या इथपर्यंत काम केलं असेल तर अजितदादा पवार साहेब अर्थमंत्री आणि महाविकास आघाडी सरकार झाल्यानंतर पहिल्याच बजेटमध्ये आपल्याला 70 कोटी रुपये मिळाले. प्रत्येक बजेटमध्ये 80-90 असे मी जवळजवळ 600 कोटी रुपयाचा निधी आपण शेतकऱ्यांच्या 2 योजनेसाठी घेतला. आणि तुम्हाला कोण सांगतो, येणाऱ्या मार्च 25 पर्यंत ह्या दोन्ही योजना पूर्ण क्षमतेने होऊन 50,000 एकर क्षेत्र हे शेतकऱ्याचं आपल्या मतदारसंघातील ओलिताखाली येणार आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट झालेली आहे तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर कुरुल ते पंढरपूर हा रस्ता पाठीमागील बऱ्याच वर्षापासून मागणी होती. तुम्हाला सांगतो, डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये अजितदादा पवार साहेबांनी या रोडला 271 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला. टेंडरही झाले, अजून वर्क ऑर्डर झालेली नाही. त्याच्यानंतर एक महत्वाकांक्षी MSIDC मार्फत बेगमपूर ते मोहोळ आणि मोहोळ ते वैराग, तो वैराग रस्ता बी नरखेडवरूनच जातो. तो 10 मीटर रुंदीने 415 कोटी रुपयाचा रस्ता मंजूर नाही. ते मला वाटतं शिकलेले आहेत, त्यांनी मीडियामध्ये किंवा प्रत्यक्ष त्यांनी पाहिलेलं पाहिजे, सर्च बी केलं पाहिजे की हा रस्ता मंजूर झालाय का, विकास कामं त्यांनी बघितली पाहिजेत. त्यांच्या गावाकडून त्यांच्यापासून मसले चौधरी वारळ्याला जाणारा रस्ता असेल, त्यांच्या गावावरून भांबेवाडीकडे जाणारा रस्ता असेल, त्यांच्या गावावरून मोहोळला जाणारा रस्ता असेल, त्यांच्या गावावरून यकुरकेला जाणारा रस्ता असेल, ह्या सर्व गावांची पुढं वाळूला जाणार असेल, हे चारही बाजूचे रस्ते डांबरीकरण झालेले. त्यांच्या गावामध्ये पूर्ण गाव क्षेत्रामध्ये बसले चौधरी रस्त्याची कॉन्क्रीटची कामं झालेली आहेत. हे कामं त्यांना झोपेतून उठल्यावर बाहेर पडल्यावर दिसायला पाहिजेत का? माझ्या माहितीप्रमाणे त्यांना गॉगल लावल्याशिवाय दिसतच नाही. हे मला काय माहित नाही आजपर्यंत. पण त्यांनी विकास कशाला मानायचा ती मला विचारून येऊन विचारावा. मी सांगतो विकास कशा पद्धतीने म्हणतात. गावात अंडरग्राऊंड ड्रेनेज करायचे असते, कॉन्क्रीट रस्ते करायचे असतात, सभा मंडप द्यायचे असतात, शेतकऱ्यांच्या दृष्टीने पानंद रस्त्याचे विषय संपवायचे असतात. एवढंच नाही, तर मोहोळ सारख्या शहरामध्ये पाठीमागील 2 महिन्यापूर्वी टेंडर झालं, 45 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना झाली. आज मोहोळ शहरामध्ये 25 किलोमीटरचे अंडरग्राऊंड ड्रेनेज पाईपलाईन पाण्याचं काम झालेलं आहे. युवती तलावामध्ये जॅकवेलचं काम चालू आहे, मेन लाईन टाकायचं काम चालू आहे. हे कामं त्यांना दिसत नाहीत का? पेनूरच्या भागात तुम्ही जावा, तुम्हाला सांगतो जवळजवळ 1012 MM पायपा त्या ठिकाणी लेईंगचे काम चालू आहेत. हे तुम्हाला कामं दिसत नाहीत. विकास म्हणजे नक्की काय पाहिजे त्यांना? विकास हा शेतकऱ्याच्या दृष्टीने तुम्हाला सांगतो महत्वाची कामं केली पाहिजेत. तुम्ही ते आपण करत आहोत. अजितदादा पवार साहेब नेतृत्व, आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष ती त्यांची भूमिका पार पाडतात. मला माझ्या मतदारसंघाची भरघोस निधी दिलेला आहे तुम्हाला सांगतो. त्यामध्ये पंढरपूर तालुका असेल, उत्तर तालुका असेल, मोहोळ तालुका असेल, फार चांगल्या प्रकारे कामं चालू आहेत. माझ्या माहितीप्रमाणे विरोधक कुणीही टीका करत नाहीत. हा उमेश पाटील जो आहे ना, ह्याच्या डोळ्यामध्ये नेहमी पिवळं दिसत असते. ह्याला आपण म्हणतो ना कावीळ झालेली आहे. ह्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या विरोधामध्ये बोलण्याची सवय. तुम्हाला सांगतो, एक मुस्लिम समाजाचा असलम चौधरी एक मार्केट कमिटीचा चेअरमन होता, त्याच्या विरोधामध्ये स्थानिक नेत्यांना पटवून हे कसा अपात्र होईल अशा पद्धतीची भूमिका मुश्रीफ साहेबांपर्यंत गेलता. मुश्रीफ साहेबांनी सांगितलं मला की उमेश पाटील घेऊन आला होता. म्हणजे आपल्याच कार्यकर्त्यांच्या वरती केसेस लादणारा हा आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे कसा काय मलाच कळत नाही. तो प्रवक्ता म्हणून काम करतोय, पण मोहोळ मतदारसंघामध्ये तो कुठल्याही प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याची भूमिका घेत नाही. त्यांच्या विरोधात त्याची नेहमी भूमिका सातत्याने मांडलेली असते. माझ्या माहितीप्रमाणे तो एवढा मोठा नाही की त्याच्या विरोधात कारवाई करा म्हणून दादांना सांगण्या इतपत तो मी तर गृहीत धरत नाही. आणि मी त्याच्या विरोधात कारवाई करा म्हणणं ते योग्य राहणार नाही. आपण एसटी समाजाचे नाही, आपण काही समाजाचे आहेत, या संदर्भातले माझ्याकडे पुरावे असं त्यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. मी आपल्याला सांगतो, मी कैकाडी समाजाचा आहे. मी कुठं लपवतोय? मी कैकाडी समाजाचा आहे. माझं पूर्वज विदर्भातले चिखली गावचे आहेत. चिखली गावचे तुम्हाला सांगतो सगळे पुरावे मिळालेले आहेत. पाठीमागं त्याचे हितचिंतकांनी बऱ्याच वेळा केसेस टाकले, ती त्याचे निकालही झालेले आहेत. मी माझी जात लपवतच नाही. मी एससीतलाच आहे, मी कैकाडी समाजाचा आहे. त्यामुळे जात माझी क्लिअर आहे, माझा दाखला क्लिअर आहे. त्याच्याबद्दल माझं दुमतच नाही. मी जात चोराचा काय संबंध आहे? पण ती ज्याच्या पाठीशी त्यांनी जात चोरली ती बघ ना म्हणाव. ज्याच्यासाठी बोलतोय
त्यांनी जाती चोरल्या त्याचं बघ ना अगोदर म्हणा, माझी जात तर क्लिअरच आहे, मी कशाला जात चोरू माझी. ते म्हणतायत की राजन पाटलांनी कुणाला विचारून उमेदवार जाहीर केला, पक्षात कुणाला विचारलं नाही आणि हा बोगस उमेदवार आहे असं ते म्हणतायत आणि 1 लाखाच्या मताधिक्याने पडेल. माझ्या माहितीप्रमाणे लाज वाटेल तुमच्याला सांगताना. माझ्या माहितीप्रमाणे राजन पाटील मालकांनी कुणाला विचारलं ही मी तर नाही सांगू शकत, कारण स्टेजवर डिक्लेअर केलं, पण ते मोठे नेते आहेत. माझ्या माहितीप्रमाणे ते जे बोलतात ती वरची पक्षश्रेष्ठी ही त्यांना मान्यता देते किंवा त्यांनी त्यांना विचारून मान्यता घेतली असेल, ह्याच्याबद्दल मी काय बोलू शकत नाही. पण ह्याला विचारून उमेदवार डिक्लेअर करणे इथपर्यंत हा मोठा नेता नाही. ह्याला विचारायची गरज काय, आणि ह्याला जर पसंत पडेल नसेल त्याचा निर्णय घ्यायला तो मोकळा आहे. कारण 4.5 वर्षापासून तो म्हणतोय राजन पाटलाचा आमदार मला पाडायचा, त्याच्या विचाराचा आमदार आणायचा. तुझ्या विचाराचा निर्णय तू घे ना, माझा विचार मी करेल, तुझा विचार तू घे. बोगस उमेदवार आहे म्हणून पण आरोप करतात. आता जनता ठरवती ना, 145 गावातली बोगस उमेदवार कोण आहे का, मी आहे का ती आहे ती. फक्त उमेश पाटील नाही तर राजू खरे सुद्धा वारंवार तुमच्यावर टीका टिप्पणी करत आहेत की विकास कामावर काय वाटतं. मग कसं आहे, त्यांना विचारा ना की बाबा ही जी विकास कामं झालेत हे कोण करत आहे. एखाद्या वस्तीवरती देखा बघा, त्यांच्या पद्धतीने ते काम करतात, त्यांच्यावर टीका करायचा मला काय अधिकार नाही, कारण मी कुणावरही टीका करत नाही. तर खरेंवरती टीका करायचा काय अधिकार नाही. ते त्यांच्या पद्धतीने काम करत आहेत, त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करत राहावा. टीका करल्यानंतर जर एखाद्या टीका करून मोठा होत येत असेल तर नक्कीच तुम्ही टीका करावी, पण त्यांच्यावर टीका करून मला मोठं व्हायचे काय कारण नाही. त्यामुळे मी राजू खरेवरती टीका करण्याचा काय संबंध येत नाही. ग्रामपंचायती संदर्भात तुमच्यावर हे झालं की त्यांनी मंजुरी करून आणल्या ग्रामपंचायत तुम्ही आणि राजन पाटील यांनी घेतलं. तुम्ही मला सांगा एक साधारणतः गलंदवाडी ही ग्रामपंचायत अनगर पट्ट्यातली आहे. गलंदवाडीत राजन पाटील गेलते का त्यांना सांगायला की माझी एवढी गलंदवाडीची ग्रामपंचायत बिल्डिंग करून घ्या. मी तुम्हाला सांगतो ना, हे काही नाही, त्याचा काही संबंध नाही. हे आपण सर्व महायुती सरकारमधून आपण मंजूर केलेले आहेत आणि ते आपलीच काम आहेत. आपण दुसऱ्याचं श्रेय घेत नाही. त्यांना पाहिजे असेल तर ते श्रेय घेऊ शकतात आणि ते मीच केलंय म्हणलं असेल तरी माझी काही हरकत नाही. कारण माझ्याकडे 2500 कोटी रुपयाचा निधी आलाय, 2 कोटी रुपयासाठी मी कशाला श्रेय करू. तो मग त्यांना पाहिजे असेल तर श्रेय घेऊन टाकावं. अजून 4-2 कोटी कामाचं घ्यायचं घेऊन टाकावं माझ्याकडून. अजून भरपूर काम आहेत माझ्याकडे. या महायुतीच्या मतभेदामुळे कुठेतरी विरोधकांना फायदा होईल असं मला वाटतं. महायुतीमध्ये मतभेदच नाहीत. भारतीय जनता पक्षाचा कोण माणूस बोललाय तुम्हाला यशवंत मानेने चुकीचं काम केलंय सांगा तुम्ही मला. मी काय समजतोय ते घरचा आहेर म्हणण्यापेक्षा या उमेश पाटलांना प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची सवय आहे. तेवढी सवय त्यांनी करण्यापेक्षा रूटला जाऊन माणसात जर काम केलं तर काय वाईट होईल. त्यांनी सांगून टाकावं या 5 वर्षामध्ये. आता तुम्ही ठीक आहे राजन पाटील यशवंत पाटील तुम्ही या स्वतः की मी या भागातला आहे, माझं रक्त सांडलं हे केलंय. तुझं रक्त नक्की सांडलं कुठं, तू नक्की काम केलं कुठं, तू पाठीमागील 5 वर्षामध्ये ह्या मोहोळच्या जनतेसाठी काय काम केलं ही पहिलं सांग ना. राजन पाटलांनी काय केलं नाही, यशवंत मानेने काय केलं हे बोलण्यापेक्षा पक्षाला दाखवून द्या, जनतेला दाखवून द्या की उमेश पाटलांनी हे भरीव काम केलं, तर तुम्ही मान्य करचाल ना. मी माझी कामं केलेली मी दाखवून देऊ शकतो. उमेश पाटलांना सांगायचे काय कारण नाही.